आणि आपण पाहतोय दोन आयकॉना सोबत एक त्यांचा अनिल जाधव हा सुद्धा एक चितपरिचित चेहरा त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतोय. चला सामना सुरू होतोय. जुनेद आहे स्ट्रायकर एंडला. सर्वांनाच माहिती आहे तो जुनेद आहे, कारण मागच्या वेळेस स्पर्धेमध्ये 6च्या 6 चेंडूवरती चौकार त्या जुनेदने मारले होते. तो जुनेद. नॉन स्ट्रायकर एंडला कोण आहे ते माहित नाही अद्याप. सचिन सचिन सूर्यवंशी का? बरं बरं. बॉलर नेम प्रतीक माळवे. प्रदीप माळवे. अच्छा अच्छा प्रदीप माळवे यांना देखील आपण पाहिलं. प्रदीप माळवे नांदेड येथे स्पर्धा झाली होती हल्लीच. प्रदीप सर देखील आले होते. तर प्रदीप माळवेला देखील आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. फटका मनीषच्या जुनेदच्या बॅट मधून फटका आलाय आणि चेंडू जातोय 1 बॉल्स इनटू द फॅन्स. सीमा रेषा पार येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. अनिल जाधव एक्स्ट्रा कव्हर कडे ते खेळाडू अनिल जाधव आहे का? नाही का? हा आहे ना. चला बॉलर नेम आलिम शेख. आलिम गोलंदाजी मार्कवर आलिम. आलिमच्या पहिल्या चेंडूवरती फटकार सुरक्षित खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अडवलं जाईल चेंडूला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावाच्या सहाय्याने 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रदीप माळवेकडून केवळ 4 धावा आणि त्यानंतर मात्र या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन सूर्यवंशी पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू. यावेळेस गती होती. नव्या टेनिस बॉल क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नव्या चेंडूने ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केले जातात ते सोपं काम नाहीये. थोडंसं नव्या चेंडूला हँडल करणं अवघड असतं. हाताळणं सोपं नसतं. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी
सुंदर गोलंदाजी आपल्याला आलिमकडून देखील पाहायला मिळते, परंतु सचिन सूर्यवंशी कालच एक स्पर्धा झाली कळमनुरी येथे, त्याचं फायनल देखील काल कळमनुरी येथे झालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये स्टार बनलेला खेळाडू सचिन सूर्यवंशी याला आपण पाहतोय, परंतु ते कळमनुरी होती भाऊ आणि हे भोकर आहे. स्पर्धा मोठी आहे, प्लॅटफॉर्म मोठा आहे, परंतु इथे जर तुम्ही चमकला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल, कारण पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेली ही स्पर्धा आहे, नावाजलेली स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आमदार चषक 2000. 26 पुन्हा एकदा इनिव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा येस देखील लागला गेलाय आणि चेंडू मात्र जातोय दीप दरम्यान सीमा रेषा पार. येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कणकणीत दणदणीत चौकार. असे गाणे लावाले की जसं काय माळेगावच्या जत्रेमध्ये आल्यासारखं वाटते. गोलंदाजी मार्कवर आलिम, आकुर्त्या टप्प्याचा चेंडू फटका सुरेख आहे आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय 1 बॉल्स इनटू द पॅन्स, आमदार चषक कणकणीत दणदणीत चौकार. देगलूरचा खेळाडू प्रतीकला विनंती करतो की जे पारितोषिक ठेवलं होतं षटकारासाठी 500 रुपयाचं ते घेण्यासाठी यायचं आहे. असलम दादा याने ते पारितोषिक ठेवलं गेलं होतं, तर ते पारितोषिक घेण्यासाठी मी प्रतीकला विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. इथे मात्र षटकाची समाप्ती होते. थोडंसं आवाज करेक्शन करा डीजे भाऊ. 2 षटकाच्या समाप्ती नंतर आवाज बदललाय आमचा बिन याचा बी. 14 धावा. नाजिम सरांना विनंती करतो, नाजिम शेख सर यांना विनंती करतो की ते पारितोषिक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं ते दिलं जातंय, परंतु इथे आवाजाला काय होते ते कळत नाहीये. पाहू शकता आपण प्रतीक देगलूरचे खेळाडू आहेत, शांत संयमी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. षटकार देखील त्यांच्याकडून पाहायला मिळाले होते. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 2 षटकारासाठी ते पारितोषिक. इथे जाऊया सामन्याकडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. सचिन सूर्यवंशी 6 चेंडूमध्ये 11 धावा आणि त्यानंतर जुनेद पठाण 6 चेंडूमध्ये 4 धावा. पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता जुनेदच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र प्रदीप माळवे करून चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज मला वाटतं चेंज केला गेलाय. मला वाटतं डावकुरे हाताचे गोलंदाज गोलंदाजीसाठी तिथे तैनात केले गेलेत. बॉलर नेम सर प्लीज. रियाज बागवान, फैयाज बागवान. मी बडी ढेरे सरांना विनंती करतो की एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवून द्यायचं आहे, कारण आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे 11च आहेत का. बडी सरांना विनंती करतो तुम्ही मंचावरती येऊन बसायचं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्रायकर इनला आपण पाहतोय सचिन सूर्यवंशीला. मी आता सांगत होते की कळमनुरीमध्ये जी स्पर्धा झाली तिथे चमकलेला हा स्टार. आकुर्त्या टप्प्याचा चेंडू इथे मारलं, छेडलं गेलंय. वाईट बॉलला तिथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न देखील झालाय, कारण पॉवर प्लेचे षटक संपले आणि जर पाहिले गेले तर ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळाडू देखील तैनात केले गेलेत, परंतु त्याच दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकच धाव पाहायला मिळते. एका धावाच्या सहाय्याने 16 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत ते फैयाज. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस केलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय चोरी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. जुनेद पठाण बॅक टू द
लहान दिसतोय परंतु मोठे फटके मारण्यासाठी महान असलेला खेळाडू आपण समीरला देखील पाहतोय, कारण गत वर्षी स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी आपल्याला समीरकडून देखील पाहायला मिळाली होती. बघूया समीर. वो साल पुराना था, ये साल नया है. कारण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये वरच्या वर्ग पूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली स्पर्धा, मानाची स्पर्धा आमदार चषक, या स्पर्धेमध्ये मोठे मोठे खेळाडू येताना आपण पाहतोय. बघूया समीर. छोटा डायनामो कळमनुरी संघाचा, स्पीड 11 कळमनुरी संघाचा छोटा पॉकेट बडा धमाका. समीर कशा प्रकारे फलंदाजी करतील, परंतु दुसरीकडे फैयाज मात्र भेदक गोलंदाजी करतोय. समीरसाठी अगदी फुलटा चेंडू होता, बॅटशी संपर्क झालेला नाही आहे, ते मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, फुलटा चेंडू होता आणि थर्ड अंपायरकडे तिथे रेफर केले गेले. अबो वेस्ट हाईट चेंडू मात्र चेक केला जाईल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 16 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी देखील बाद झाला गेलाय. भाऊ, इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि समीर फलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्या समोर पहिला चेंडू नो बॉल, म्हणजे फ्री हिट चेंडूचा पुढच्या चेंडूवरती सामना करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर फैयाज. फ्री हिटच्या चेंडूवरती फटका खेळला गेलाय डीप फाईन लेगकडे, त्या दिशेमध्ये आउटफील्ड तेज आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या साहाय्याने 21 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा खुर्त्या टप्प्याचा चेंडू, फटका सुरेख आहे आणि चेंडूला पाडले हवाई यात्रामध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र. षटकार. सी धावा. मी अगोदरच सांगितलं होतं की या खेळाडूच्या हाईट वरती जाऊ नका. तगडा खेळाडू आहे, बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो तो समीर. जुनेद पठाण बाद झाल्याच्या नंतर समीर आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 27 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 षटकाच्या नंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. पुन्हा एकदा खुर्त्या टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेस मात्र फॉलो केले, फलंदाजाला फॉलो केले गेले. अगदी अंगावरती टाकलेला चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. परंतु आखुडत्या टप्प्याच्या चेंडूचा फटका मारण्यासाठी सज्ज असतो तो समीर, परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. 27 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 टाकलं जातंय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावपलकावरती टाकला जातोय. स्ट्रायकरला समीर आणि गोलंदाजी मार्कवर फैयाज. 12 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. पुन्हा आखुडत्या टप्प्याचा चेंडू, फटका मिस टाइम झालाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि त्या दिशेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आउटफील्ड तेज आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र. चौकार.
3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. थोडासा संयम फलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आहे, कारण ज्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, कारण खेळपट्टीत जर पाहिली गेली तर फलंदाजीसाठी अनुकूल आहे, परंतु अद्याप धावा मात्र 30 आहेत. सचिन सूर्यवंशी आणि समीर शेवाळा हे दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कर्णधाराने प्रदीप माळवेच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आहे. पहिल्या षटकात म्हणजे पॉवर प्लेच्या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या प्रदीप माळवेने. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे वैभव, अडवलं जाईल चेंडूला आणि मिळते ते केवळ एक धाव. एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय 32 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. सामना मात्र रंगतदार होईल, कारण दोन्ही संघाकडे जर पाहिलं गेलं तर तगडे आयकॉन आहेत, खेळाडू देखील तगडे आहेत. दोन बलाढ्य संघ, दोन तुल्यबळ संघ यांच्यामध्ये होणारा मुकाबला, क्रिकेटचा रणसंग्राम, आमदार चषक 2026 चा मुकाबला. चला एक पारितोषिक आलंय. 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे नाझिम शेख सर, गटनेता नगर परिषद भोकर यांच्याकडून. आलाय पहिला आलाय आणि चेंडूला पाडवलंय. बिग 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 हिट, षटकार. धावसंख्या वाढली जाते. 38 धावा. समीर शेवाळा पहिला षटकार आलाय. यावेळेस मात्र गती पाहू शकता, गतीने बीट केलं गेलंय. म्हणजे प्रदीप माळवेने दाखवलं गेले की या गोलंदाजाकडे अतिरिक्त पेस देखील आहे, अतिरिक्त गती देखील आहे. कारण या अगोदरचे जेवढे चेंडू आपण पाहिले त्यांच्याकडे केवळ नजाकत पाहिली होती, परंतु आता मात्र भेदक अशी, तेज तर्रार अशी गोलंदाजी देखील पाहायला मिळते. सचिन सूर्यवंशी स्ट्राईकर एंडला असेल, उजव्या हाताचे फलंदाज सचिन सूर्यवंशी. 39 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 टाकलं जाते. आलाय सचिनच्या बॅट मधून फटका, मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, आणि याबरोबर संघाला लागलाय तो दुसरा हादरा. सचिन सूर्यवंशी बॅक टू द पवेलियन. जमीर आहे का? यस, नवीन फलंदाज जमीर येतोय. समीर आणि जमीरची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. सचिन सूर्यवंशी बाद झाल्याच्या नंतर जमीर फलंदाजीसाठी आलाय. जमीर जर पाहायला गेले तर संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. BCC भोकर वर्सेस एक सामना झाला होता गत वर्षी. 4 चेंडूवरती 4 षटकार मारण्याची ताकद दाखवली होती ती जमीरने. समीरसाठी जे नॉन स्ट्रायकर समीरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक जावेद भाई शेवाळा यांच्याकडून राहणार आहे समीरच्या प्रत्येक षटकारासाठी. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, आडव्या बॅटने म्हणजे अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जमीरचा झालाय, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रदीप माळवे चांगली गोलंदाजी करतायत. एक मोठा विकेट. सचिन सूर्यवंशीला देखील त्यांनी बाद केले गेले. धावसंख्या आपण पाहतो 39 धावा. 4थं षटक टाकलं जातंय. यावेळेस फटका मिस टाइम झाला होता. बॅटचा इनर एज स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय, अडवलं जाईल. एक धाव पाहायला मिळते. या चेंडूच्या नंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. यस, षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा. 1 बॉल बाकी आहे सर, 1 बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे अजून, असे आमचे स्कोरर नारायण भाऊ पंचायत सांगतायत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. एकदा करेक्शन करा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर षटकार. त्यानंतर 22च्या स्वरूपातील 1 धाव,
पुन्हा विकेट चौथ्या चेंडूवर आणि पाचव्या चेंडूवर डॉट आहे का झाला नारायण भाऊ पांचाळ अपडेट करा कारण स्पर्धेकडे जर पाहायला गेले तर खूप मोठी स्पर्धा आहे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली स्पर्धा आहे त्यामुळं स्कोरिंगमध्ये करेक्शन नकोय लक्ष असू द्या षटकाची समाप्ती होते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धन्यवाद ज्यांनी कोणी चहा पाठवली त्यांचे मनापन्ना नाजिमबाई म्हणजे आमचे दिलदार व्यक्तिमत्व आहेत बाट मधून कुणालच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येते त्यानंतर एकेरी धावसंख्या जर पाहिली गेली तर थोडस कमी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 45 धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावतोय तो कुणाल फटका समीरच्या बॅट मधून आलाय बिग 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 हिट षटकार ते सांगत होतो या खेळाडूच्या हाईट वरती जाऊ नका तगडा प्लेयर आहे छोटा डायनामा म्हणून ओळखला जात होतो समीर आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील आपण पाहतो 51 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत चला सामना चालू करायचा वेळ भरपूर झालाय समीर काय फलंदाजी करतोय आणि दुसरीकडे आहे तो जमीर समीर आणि जमीरची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते 51 धावा धावसंख्या तेच सांगत होते की धावपलकावरती थोडीशी धावसंख्या कमी आहे परंतु समीर कडून फटकेबाजी केली जाते सुंदर फटका समीरचा हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे गोलंदाजी मार्कवर कुणाल थोडंसं महागडं षटक ठरते कारण 3 चेंडूवरती 11 धावा जर विचार केला इतर गोलंदाजाचा तर कारण खेळपट्टी तर भरपूर धावा बनण्यासारखी आहे पुन्हा यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू बाउन्सर चेंडू ऍक्सेप्ट केलं नव्हतं फलंदाजाने परंतु या गोलंदाजा पाहिलं गेलं तर फलंदाजाची थोडीशी हाईट कमी आहे आणि बाउन्सरचा इथे मात्र मारा केला जातोय चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय वापसी केली गेले 51 धावा 5वं षटक प्रगतीपथावर आहे पुन्हा एकदा बिग हिट केलाय
चेंडूला पाडलंय, जातोय चेंडू सीमा रेषा पार, येतोय कणकणीत दणदणीत शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार. प्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. सुंदर फलंदाजी करतोय तो समीर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र निराशा पाहू शकता, फलंदाजाची निराशा पाहू शकता. दूरवरती टाकलेला चेंडू, बॅटचा एज आणि विकेट किपर अमोल साळवेच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय. संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. तिसरा गडी समीर. बॅक टू द पवेलियन. तिसरी इनिंग आहे. आपण बघू शकता आजचा योगायोग. ही तिसरी इनिंग आहे की 5 षटकामध्ये पहिल्या दोन इनिंग मध्ये 55 धावा होत्या आणि या इनिंग मध्ये 57 धावा आहेत. म्हणजे आज टार्गेट 5 षटकाचं इथे सेट केलं गेलंय. 55 ते 57 धावा. पुन्हा एकदा आलिमच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. गोलंदाजी मार्कवर 6वं षटक घेऊन आलाय तो आलिम. आणि समोर असेल तो जमीर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते कर्णधार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट वीरेन ठाकूर उर्फ गोटू, जे त्याच्या हातातली आपल्याला बॅट पाहायला मिळते. कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं बॅटवरती देखील झूम करायचे. VT अमरदीप स्पोर्ट, त्या अमरदीप स्पोर्टचे मालक देखील आहेत वीरेंद्र ठाकूर. बॅट जर कळमनुरी परिसरातील खेळाडूंना सांगू इच्छितो की जर आपल्याला बॅट किंवा ॲक्सेसरी लागत असतील तर नक्की संपर्क करायचा आहे. अमरदीप स्पोर्ट, वीरेन ठाकूर, नवीन बस स्टँड कळमनुरी, बाळापूरला ते आहे दुकान. जाऊया सामन्याकडे. आकुडत्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बाउन्सर. अतिरिक्त उचाल पडल्याच्या नंतर अतिरिक्त उचाल इथे आलिमला देखील पाहायला मिळाली. आलिम देखील आपण पाहतोय शोल्डरचा यूज करताना. खेळपट्टी जर पाहिली गेली तर फलंदाजासाठी अनुकूल आहे, कारण हनुमान मंदिर भोकरचं जे ग्राउंड मानलं जातं ते फलंदाजीसाठी अनुकूल मानलं जातं. परंतु या सामन्यामध्ये भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकुडत्या टप्प्याचा चेंडू, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जेल सुटलाय. अगदी सोपा जेल इथे आलिमकडून सुटला गेलाय आणि जमीरला मिळाली ती सफल संधी. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? जमीर एक तगडा फलंदाज आहे. मला एक सामना नक्कीच आठवतो, BCC भोकर संघाच्या विरुद्ध 15 धावावरती 6 गडी बाद झाल्याच्या नंतर फलंदाजीसाठी आलेला जमीर पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार मारले होते त्या जमीरने. तो जमीर इथे मात्र त्याला संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 59 धावा. षटक क्रमांक 6व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती संधी देखील निर्माण केली होती, परंतु फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र सुटला गेलाय. यालाय जमीरचा झेल सोडणं एवढं सोपं नाहीये आणि चेंडूला पाडवलंय स्टेट डाऊन द ग्राउंड. जातोय चेंडू सीमा रेषा पार आणि येतोय आमदार चषक कणकणी दणदणीत षटकार. 11 संघाचे संघ मालक बडी ढेरे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय, कारण खूप लांबचा प्रवास करून आलेला संघ अगदी एका कॉलवरती सहभाग नोंदवला गेला या स्पर्धेमध्ये. मी बळी ढेरे सरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. शिवांश 11 संघाचे संघ मालक शिवांश 11 पैठण. जाऊया सामन्याकडे. 65 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आलिम धावतोय जमीरसाठी. पुन्हा एकदा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅटचा एज आणि फर्स्ट स्लिप शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू आहेत आणि इथे मात्र जमीरला तंबूत परतावा लागतोय.
जमीर बॅक टू द पवेलियन. शिवांश 11 संघाचे संघ मला घ्या सर. या आरामाने या, काय प्रॉब्लेम नाही. एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व पूर्ण संभाजीनगर परिसरात म्हणून ज्यांचं नाव आहे. स्वतः पाहायला गेले ते एक फार्मासिस्ट आहेत, परंतु क्रिकेटचा भरपूर प्रेम असलेले व्यक्तिमत्व बळी डेरे सर यांना देखील आपण भोकरच्या मंचावरती पाहतोय. बळी डेरे सर कॅमेरामॅनला विनंती करतो की यांच्यावर देखील फोकस करायचं आहे. न्यू फलंदाज अफजल फलंदाजीसाठी आलाय. अफजल पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि चेंडूला पाडलाय फ्लॅटेट षटकार. नाही, प्रेक्षक आहे का? प्रेक्षक असेल तर या, खेळाडू असेल तर जमणार नाहीये. चला, झेल घेतला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल राठोड पोमनाळकर 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रेक्षकाला बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतल्यामुळं. या इकडे प्रेक्षक. यावर्षी कट केलाय. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बल्लेबाज को गेंदबाज की पेस पसंद है. ये तो खनखनी दणदणीत शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स चौका. वरती पाहतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र यांचे ओनर विशाल राठोड पोमनाळकर. काल 29 धावाची तडाखेबाज फलंदाजी देखील केली होती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 75 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. झेल घेतला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्याने झेल घेतला गेलाय त्याला विनंती करतो की आपण पारितोषिक आहे विशाल राठोड पोमनाळकर तुळसाई कृषी सेवा केंद्र यांच्याकडून पारितोषिक आहे. या वर या सर, वर या. आणि कॅमेरा तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाते. विशाल राठोड पोमनाळकर नाजिम शेख सर यांना विनंती करतो की ते पारितोषिक त्यांना द्यायचं आहे. गोलंदाजी मारखोरा अमोल साळवे 7वं षटक घेऊन आले. तर आयकॉन खेळाडू आहेत. आणि समोर फलंदाज आपण पाहतोय वीरेन ठाकूर, ज्याने अद्याप एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. तुमचं नाव काय भाऊ, कॅच घेतले? जित्तू पाटील मरकेलकर. एक सुंदर झेल त्यांनी घेतला गेलाय. पहिला चेंडू सुंदर तिथे अमोल साळवे यांच्याकडून पाहायला मिळालाय. थोडंसं दूरवरती टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू इथे अमोल साळवेकडून पाहायला मिळालाय. 75 धावा धावपलकावरती आहेत. 7वं षटक. पुन्हा एकदा यावेळेस लेंथ परिवर्तन, परंतु दूरवरती टाकला गेला चेंडू. प्लेअरला रिव्ह्यू नाहीये, फक्त पंचांसाठी तो रिव्ह्यू असणार आहे. अमोल भाऊ एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. वाईट बॉल तिथे घोषित केले गेले पंच प्रशांत आडे यांनी. 76 धावा धावपलकावरती आहेत. 7वं षटक टाकलं जाते. एक चेंडूचा खेळ झालाय. चला, पंच आपापल्या जागेवरती उभे राहा. डिसिजन आलंय, संपला विषय, संपला. डिसिजन आलंय. चला या सर, प्रशांत आडे सरांना विनंती आहे. डिसिजन आलाय, विषय संपला. गोलंदाजी मारखोरा अमोल साळवे. दूरवरती फटका हे पाहू शकता. हे आहेत बघा वीरेन ठाकूर, आणि वीरेन ठाकूरच्या बॅट मधून आलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू करतोय हवाई सफर.
तो की संघ मालक शिवांश इलेव्हन संघाचे संघ मालक यांचं देखील इथे स्वागत करायचंय, कारण पाहायला गेलं तर खूप लांबचा प्रवास करून आलेला संघ आहे आणि अगदी एका कॉलवरती इथे मात्र सहभाग नोंदवला गेलाय. आणि सरांना बळी ढेरे सरांना सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा असते. मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते ती आमदार चषक. सामन्याकडे 82 धावा. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने तिथे मात्र खेळला गेलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये एक धाव तिथे पूर्ण केली गेली. एका धाव्याच्या सहाय्याने आपण धावफलकावरती पाहतोय 83 धावा. 83 ऑन बोर्ड. जे आपण खेळाडू पाहतोय, गोलंदाज देखील आयकॉन आहे आणि फलंदाज देखील आयकॉन आहे. फटका फसला गेलाय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. रॉकेट थ्रो देखील आलाय, परंतु 2 धावा देखील इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर जालन्याचा खेळाडू आयकॉन आपण पाहतोय अमोल साळवे. एक शॉट आहे. जालन्याचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर अमोल साळवे याला आपण पाहतोय आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला उत्तर प्रदेशचा रबाडा उर्फ अफजल यांना आपण पाहतोय. हे दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवर आयकॉन आणि स्ट्रायकर एंडला देखील आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत आपल्याला पाहायला मिळते. 84 धावा. फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू मात्र जातोय 1 बॉल्स इनटू द फॅन्स. येतोय आमदार चषक. कणकणीत दणदणीत सौकार. थँक्यू डीजे. मॅच कडे देखील पाच जा. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र. खणखणीत दणदणीत षटकार. यूपी से आया हुआ है वो डॉन है अफजल उर्फ रबाडा. 5 चेंडू मध्ये 21 धावा बनवल्यात रबाडाने. अफजलने निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 94. 94 धावा 4 गडी बाद. प्रथमतः नाणेफेक होत असताना वीरेन ठाकूर यांचा साफ निर्णय होता. फलंदाजी करत 100च्या वर धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर 94 धावा देखील झाल्या गेल्यात. जावेद भाई शेवाळा यांना देखील विनंती करतो आपण देखील स्टेजवरती यायचे. जावेद भाई शेवाळकर उपसरपंच शेवाळा यांना विनंती आहे आपण या स्टेजवरती या. या सामन्याकडे. पहिला चेंडू इथे कट केला आहे. डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप सर बॉलर नेम श्याम. चला 1 मिनिट थांबायचं आहे. बॉलर अंपायर 1 मिनिट सामना थांबवा, कारण गोलंदाजाची इथे मात्र शैली चेक केली जाईल. पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला. 1 धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय 95 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 8 वर टाकले जाते. 8व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 95 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर हा चेंडू लिगल असेल तर 95 धावा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक मिनिट इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल असणार आहे आणि गोलंदाजाला मुभा नसणार आहे गोलंदाजी करण्याची. आणि समोर फलंदाजाच्या समोर तो मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे. गोलंदाजी ते मात्र चेंज करावा लागेल आणि सूचना सांगू इच्छितो की या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही. शहाण्णव धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
बघूया गोलंदाजा कोण येईल, कारण जर पाहिले गेले तर एका गोलंदाजाला अधिकतम 2 षटक टाकण्याची मुभा असेल. 96 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेलेत. स्ट्रायकरला पाहिले गेले तर मला वाटते अफजल, परंतु बॉलर नेम प्रदीप सर, कुणाल का? कुणाल फ्रीड असेल. आकुडत्या टप्प्याचा चेंडू खूप दूरवरती टाकला गेला आणि पंचाचे हात इथे समांतर झालेत. एक एक्स्ट्रा धाव, वाईट बॉल कॉल तिथे. 97 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत एका धावेच्या साह्याने. परंतु खेळपट्टी जर पाहिले गेले तर एक ॲव्हरेजिंग स्कोर धावपलकावरती आपल्याला 130 ते 35 धावा पाहायला मिळतोय. पुढे टाकला गेला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम झालेत. एक धाव मिड विकेटच्या जितेमध्ये चेंडूला अडवलं जाईल. एक धाव तिथे पूर्ण केले गेले ना. त्या संघाचे कर्णधार कॅप्टन वीरेन ठाकूर स्ट्रायकरला असतील. 97च्या नंतर एक 98 धावा धावपलकावरती 4 गडी बाद जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 13.67च्या साह्याने धावा बनवल्या जात आहेत. आकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय, परंतु अडवलं जाईल आणि मिळते ते केवळ एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. 2 चेंडूवरती केवळ 2 धावा. फ्रीडच्या चेंडूवर देखील एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. जावेदभाई शेवाळा यांचं देखील स्टेजवरती आगमन होते. त्या समोर बसलेल्या त्या खुर्चीवर बसलेले पोरं, अरे भाऊ उठा की तिथून. पुढे टाकलाय फटका, पुन्हा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आले त्याच्या खाली आणि मिळाली ती सफलता. कुणाल यांना मिळाली सफलता. अफजल बॅक टू द पवेलियन. समोर बसले त्याला, अरे का वेगळं सांगावं लागेल का भाऊ? इकडे बसा की, एवढ्या खुर्च्या आहेत की. इकडे ते खुर्ची तिकडे नेऊ नको, इकडे इकडे घ्या. चला इकडे सर. दादा तुम्ही वरिष्ठ आहात, जरा सिनियर आहात, या ना इकडे. या इकडे, खुर्ची घेऊन या, खुर्ची घेऊन या. ए भाऊ, हा दुसरं पत्रिका देऊ काय तुम्हाला? या की इकडे. न्यू बॅट्समॅन आयकॉन फैजल. फैजल पहिल्या चेंडूवरती फटकार गॅप मध्ये आलाय. चेंडू जातोय 1 बॉल इंटू द पॅन्स. येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कणकणीत दणदणीत चौका. एकशे 3 99 वर चौकार आलाय. आकाश पुन्हा एकदा फटकार खेळला गेलाय आणि आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे ते एक धाव देखील तिथे पूर्ण केली जाते. एका धावाच्या सहाय्याने 104 धावा देखील धावपलकावरती लागल्या जात आहेत. फटका आलाय शेवटच्या चेंडूवर. ओ हो हो हो, फटक्यात होत वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. जावेदभाई शेवाळा यांचं देखील इथे स्वागत केले झाले आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं.
फक्त 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 5 गडी बाद 110 धावा जिंकण्यासाठी येते शिवांश 11 पैठण संघाला 111 धावांची गरज असणार आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता जे जावेदभाई शेवाळा अमोल भाऊ यांचं देखील इथे आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत केलं जाते. अनिल बेर्देवाड असतील, नाजिम शेख सर असतील आणि समीरला विनंती आहे की तुमच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं. ते पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती लवकरात लवकर यायचं आहे. वेळ नाही आहे. समीर लवकर फास्ट प्लीज. समीर लवकर या. फिल्डिंग लागण्याच्या अगोदर समीरला विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. जावेदभाई शेवाळा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं. मी जावेदभाई यांना विनंती करतो की समीरसाठी जे पारितोषिक ठेवलं गेलं होतं ते प्रदान करायचं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये, 4 षटकार मारले याचा अर्थ 2000 रुपयाचं पारितोषिक तिथे समीरला दिलं जाते. आपण पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जाते आणि चांगली फलंदाजी समीर कडून पाहायला मिळाली आहे. छोटा पॉकेट बडा धमाका, मूर्ती लहान पण कीर्तिमान. चांगली फलंदाजी आपल्याला समीर करून देखील पाहायला मिळाली. आठ षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 110 धावा, 111 धावांची गरज राहणार आहे. नारायण भाऊ बॉल फेका.
ते क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेटर नीरज बोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जगभर केलं जाते. नीरज साळुंके गोलंदाजी मार्कवर मुद्दू. स्ट्रायकर एंडला अमोल साळवे, नॉन स्ट्रायकर एंडला कुणाल. बरोबर आहे ना? नाहीये सूरज आहे सूरज. हा सूरज आहे. नॉन स्ट्रायकर एंडला सूरज, स्ट्रायकर एंडला अमोल आणि गोलंदाजी मार्कवर मुद्दसीर. मुद्दूचा पहिला चेंडू and welcome to the भोकर अमोल साळवे. चेंडू वन बॉल into the pan, सीमा रेषा पार येतोय चौकार. जाधव यांचं देखील आगमन झालंय आमदार चषक 2026 मध्ये आणि हे स्वागत केलंय चौकाराने. डीजे पहिल्या चेंडूवरती अमोल साळवे, मॅन फॉर्म जालना, आयकॉन खेळाडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फुल टॉस. चेंडूला पाठवलंय हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आजच्या शनिवारचा षटकार आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट कारण अमोल साठी आहे पुढचा चेंडू. फ्री हिट. सायरन वाजले. इट मीन्स फ्री हिट. अमोल साळवे 2 चेंडूवरती 11 धावा. गोलंदाजी मार्कवर मुद्दू. फ्रीचा चेंडूवरती देखील कणकणीत प्रहार आणि पुन्हा चेंडूला पाडवले फ्लॅटेड. षटकार. अमोल साळवे एक आयकॉन खेळाडूनी आयकॉनिक फलंदाजी इथे पाहायला मिळते. आमदार चषक भोकर. रिवर्स. ओ माय गॉड काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र. षटकार. ती आपण पाहिलं गेलं डावखुऱ्या हाताचा फलंदाजाचा बोलबाला होता परंतु उजव्या हाताचा दाखड फलंदाज शिवांश 11 पैठण संघाचा बाहुबली अमोल साळवे काय फलंदाजी करतोय. ही आहे सुरुवात आणि वेलकम टू द भोकर अमोल साळवे काय फलंदाजी करतोय. नांदेड येथे सामना झाला होता. थोडस फलंदाजीचं जेहर दाखवलं आलं नव्हतं अमोल साळवेला परंतु भोकर येते फुल टॉस होता आणि पुन्हा एकदा रिवर्स चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय आमदार चषक चौकार. धावा 4 चेंडूवरती 27 धावा. 4 चेंडूवरती 4 षटकार जर मारले असते तर 24 धावा आल्या असत्या परंतु 27 धावा आहेत इथे.
नो बॉल वरती देखील षटकार पाहायला मिळालाय, त्यामुळे 27 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि बॅटची स्पीड पाहू शकता. - 27 धावा पहिल्या 5 चेंडूवरती पुन्हा एकदा मुद्दतशीर धावतोय. फुल टॉस होता परंतु मिस टाइम झालेत. बघूया धावा किती मिळत आहेत. सचिन सूर्यवंशी जोपर्यंत चेंडूला अडवतील 1 धाव तिथे पूर्ण केली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत ते बिनबाद 28 धावा. मार्कवर आपण फैजलला पाहतोय. मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश फैजल आपल्या भोकरच्या मैदानावरती गोलंदाजी करताना आपण त्यांना पहिल्यांदा पाहतोय. फैजल आलाय गोलंदाजी मार्कवर आणि समोर असेल आयकॉन, म्हणजे आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई. जालन्याचा आयकॉन फलंदाजी करतोय आणि यूपीचा आयकॉन गोलंदाजी करतोय फैजल. आणि ज्याच्या हातामध्ये चेंडू दिला तो फैजल, तो बिहारचा आहे. दोघांमध्ये थोडस वार्तालाप होताना पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती 28 धावा आहे. अनमोल साळवेचा भडीमार चालू आहे फलंदाजीचा, परंतु फैजल मला वाटतंय गत वर्षी देखील आपल्या स्पर्धेमध्ये आला होता. तेज तर्रार या गोलंदाजाने आपल्या स्पीडने सर्वांना चकित केलं होतं. या गोलंदाजाची गती पाहू शकता, परंतु समोर अमोल साळवे आहे. हे बघू शकता बॅटचा एज आणि थर्ड मॅन, डीप थर्ड मॅनला चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक खणखणीत दणदणीत. चेंडू फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, बॅटचा एज देखील लागला गेलाय, परंतु तेज गतीने चेंडू मात्र ट्रॅव्हल केलाय थर्ड मॅनला चौकारासाठी. 32 धावा. अमोलसाठी पुन्हा एकदा मिस टाइम झाला होता, परंतु तिकडे आउटफील्ड खूप तेज आहे, परंतु अडवण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला अमोल साळवेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवर फैजलला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश. राईट आर्म राउंड द विकेट. गती पाहू शकता, मी तेच सांगत होतो की या गोलंदाजाची गती भरपूर आहे. प्रयत्न चांगला तिथे अमोलचा, परंतु गतीने चेंडू अंगावरती हिट होणारा होता. बॅटला लागलाय, बॅटशी संपर्क झालाय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. फैजल पुन्हा एकदा सांगू इच्छितोय प्रेक्षकांना, आउट ऑफ महाराष्ट्र यूपीचा खेळाडू या अगोदर देखील या स्पर्धेमध्ये एंटर झाला होता. चांगली गोलंदाजी गत वर्षी देखील केली होती. पुन्हा एकदा गतीने समोर टाकला गेला, तिथे अफजल आहे. अफजल आपण पाहतोय ज्याला रबाडा म्हणलं जातं, तो बिहारचा आहे, ज्याने चेंडूला अडवलंय आणि गोलंदाजी करतो तो यूपीचा फैजल. आणि समोर आहे तो जालन्याचा बेग हिटर फलंदाज अमोल साळवे. धावसंख्या सन्मानजनक आहे, परंतु ते म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. 2 बलाढ्य संघ, 2 दादा संघ एकमेकाशी 2 हात करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फैजल थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं गेले. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेटला अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत.
व पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. आहे तिथे क्षेत्ररक्षक जुनेद पठाण अडवलं जाईल, परंतु थोडीशी मिसफील आणि त्याचा चांगला फायदा देखील घेतला गेलाय. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 38 धावाच्या नंतर 2. येस 38च आहेत. 36च्या नंतर 2 38 धावा. परंतु 2 चेंडूवरती 2 चौकार मारल्याच्या नंतर या षटकामध्ये वापसी केली गेली आहे फैजल कडून. कारण पहिल्या षटकात तब्बल 28 धावा कुठल्या होत्या त्या अमोल साळवेने. हे गती पाहू शकता. गतीने भेट केल्या गेले. येतोय डॉट चेंडू. निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते बिनबाद 38 धावा. दिसला तुमचा व्यायाम. ते बॉल घ्या. चला सामना चालू करायचा, वेळ कमी आहे आपल्याकडे. गोलंदाजी मार्कवर रबाडा अफजल आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सूरजला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात देखील इथे पाहायला मिळाली आहे. कारण 38 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे यशस्वी पाठलाग अद्याप तरी. हे पाहू शकता रबाडा. का या गोलंदाजीला बिहारचा रबाडा म्हणला जातो तो प्रत्यय दाखवला गेलाय. गुडलेनचा चेंडू पडल्याच्या नंतर थोडस आतमध्ये आला गेलाय. म्हणजे अँगलने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू ज्या प्रकारे डिलिव्हर केला गेलाय. अँगलने आतमध्ये आलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. या बॉल पाठवा दादा. दादा पहिला चेंडू इथे मात्र सुरक्षित हाताळला गेलाय रबाडा यांनी. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 28 धावा. त्यानंतर फैजल केवळ 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार देखील मारले गेले होते. आपण पाहतोय युसुफभाई ज्यांनी या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक दिले गेले. सूरज साठी फाटका. सूरजच्या बॅट मधून चेंडूला पाडवले सीमा रेषा पार आणि पुन्हा एकदा येतोय आमदार चषक कणकणी दणदणीत षटकार. युसुफभाई एक योगायोग सांगू इच्छितो. जेव्हा जेव्हा युसुफभाई येत आहेत तेव्हा तेव्हा युसुफभाईचं षटकाराने स्वागत केलं जाते. प्रत्येक दिवस असो जेव्हा जेव्हा युसुफभाई आले तेव्हा तेव्हा षटकाराने मात्र स्वागत केले गेले. सूरज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर सूरज फलंदाजी करतो आणि ढगाकडे पाहिले गेले तर सूरज चमकतोय. ज्या प्रकारे सूरज ढगामध्ये चमकतोय त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड वरती हा सूरज चमकतोय. रिवर्स आलाय. रिवर्स अँड सक्सेसफुल 1 बॉल्स इनटू द पॅन्स. येतोय पुन्हा एकदा आमदार चषक कणकणी दणदणीत चौकार.
अफजल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा रिवर्स केलाय, बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू जातोय डीप थर्ड सीमा रेषा पार येतोय. तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या तब्बल अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा अफजल आणि पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. सीमा जातोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. सुंदर फलंदाजी करतोय तो सूरज. पुन्हा एकदा शफल झाले तर ऑफस्टम्पच्या बाहेर फटका खेळला गेला. डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहेत मिळते. यावेळेस मात्र एक धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. धावपलकावरती लागल्या गेल्या ते 59 धावा. 30 चेंडू 52 धावांची गरज आहे. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्ती झालेत. 59 धावा लागल्या गेल्यात. 5 षटकानंतर आता 52 धावाची गरज असणार आहे. नव्या चेंडूवरती फटकेबाजी पाहायला मिळाली. जुन्या चेंडूवरती काय करतील ते अमोल चव्हाण आणि सूरज. जोशी केक शॉप यांचे मालक, यांचे ओनर मनोज जोशी यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. सय्यद खालेद यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 बॅक टू बॅक जर चौकार मारलेत तर गेलेत तर तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. हाय एजे देखील आले. आज काल जर पाहायला गेलं तर पूर्ण दिवसभर एजेची चर्चा होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा. आता 5 षटकाचा खेळ बाकी आहे, म्हणजे 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटते जुन्ने गोलंदाज वरिष्ठ खेळाडू या संघातील गजानन डुरे हे सुद्धा आमच्या बाळाचे खूप चांगले मित्र आहेत. गजानन डुरे गोलंदाजी मार्कवर आलेत. गोलंदाजी मार्कवर गजानन डुरेला आपण पाहतोय. छोटंसं रनअप आहे परंतु दिमागदार गोलंदाजी करतात. समोर सूरज अगदी लोअर फुलटा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे समीर आहे परंतु क्षेत्ररक्षण मिस झालंय आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक चौकार. पुन्हा एकदा छोटंसं रनअप आहे. बॉलरचं जरा लक्ष द्या. पुन्हा एकदा फुल टॉस होता. फटका हवेत आहे. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. तरबुजे को देख के खरबूजा रंग बदल रहा है. सूरज सुद्धा काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गजानन डुरे. यावेळेस मात्र थोडंसं डाऊन द लेग चेंडूवर रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न
नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय धाव देखील पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे अमोलचा आणि चांगला रिस्पॉन्स देखील पाहायला मिळाला सूरजचा. 2 धावा प्लस वाईड, एकूण 3 धावा या चेंडूवरती गणल्या जातील. गजानन डुरे जर पाहिलं गेलं तर स्पीड 11 कळमनुरी संघातील एक वरिष्ठ खेळाडू आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय वीरेन ठाकूर, गजानन डुरे. या दरम्यान फटका इनसाइड आउट, पुन्हा एकदा चेंडूला पाडवलंय सीमा पार, येतोय पार्थ स्टोनकेशर, खणखणीत दणदणीत षटकार. कळमनुरीच्या गोलंदाजावर चुरिया नाही भाऊ, तलवारीचा मारा चालू आहे तिथे सूरज आणि अमोल साळवेचा. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चला गोलंदाजी. आणि दोन्ही फलंदाज जर पाहिले गेले तर 37 धावांवरती फलंदाजी करतायत. यावेळेस दिशा दाखवली है. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बल्लेबाज को गेंदबाज की पेस पसंद है. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत आमदार चषक सौकार. इथं आलाय फलंदाजीसाठी. सामना बघत असतील दुसरे खेळाडू सुद्धा. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले. फटका देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती येते 82 धावा. 13 चेंडूमध्ये 37 धावा अमोल साळवे आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा सूरज. पाणी लागते का अंपायर? काहीच लागणार त्याला. नदीम सर एकदाच येतात, जाऊ दे आता. बरोबर. एनर्जी ड्रिंकची सुविधा करा. मी आयोजन कमिटीला विनंती करतो की पंचासाठी थोडंसं एनर्जी ड्रिंक प्रोव्हाइड केले तर चांगलं होईल. कारण स्कोररसाठी सुद्धा, कॉमेंटेटरसाठी सुद्धा एनर्जी ड्रिंक हो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 82 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा फैजलच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. समोर अमोल साळवे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं तर मला वाटतंय डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, हे 4च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर दिसता येत. आलाय डीप स्क्वेअर लेगला एक अतिरिक्त खेळाडू आणखी एक आलाय, म्हणजे 5 खेळाडू आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतले जाते. 82 आफ्टर 4 ओव्हर्स डीप एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतले गेले आणि डीप पॉइंटला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाजी मार्कवर मॅन फॉर्म यूपी फैजल आणि स्ट्रायकर एंडला मॅन फॉर्म जालना अमोल साळवे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 82 धावा धावपलकावर देत. हे बघू शकता तेज दर्रा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मिडवेट कडे सचिन सूर्यवंशी, जोपर्यंत चेंडूला आडवेल. हे बघू शकता चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली झाली आहे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव. 2 धावा देखील पहिल्या चेंडूवरती ते पूर्ण केल्या गेलेत. एक धाव फार महत्वाची आहे. एक धाव
म्हणजे 35 मार्क घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका गुणाचं महत्व. आणि सुपर ओव्हर मध्ये सामना झाला त्या खेळाडूला विचारा की एका धावेचं महत्व. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू, बॅटचा एज स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय, तिथे अडवलं जाईल. एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी फैजल कडून पाहायला मिळते. 2 चेंडूवरती केवळ 3 धावा इथे पाहायला मिळत आहेत. ओके, तौफिक इनामदार सर, आमच्या BCC संघाचे जुने खेळाडू यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. 85 धावा. कळमनुरी वर्सेस शिवांश 11 पैठण. बघू शकता सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी ते फैजल कडून पाहायला मिळते. मॅन फॉर्म उत्तर प्रदेश फैजल चांगला चेंडू टाकतोय. पहिल्या षटकात हे 2 फलंदाज फलंदाजीचा भडीमार चालू असताना देखील पहिल्या षटकात केवळ 10 धावा खर्च केल्या होत्या आणि ते षटक पॉवर प्लेचं होतं. आणि याही षटकात चांगली गोलंदाजी करताना अद्याप पाहतोय फैजलला आपण. पुन्हा एकदा तेज चेंडू, तेज तर्रार चेंडू, परंतु थोडासा दिशा उगलाय डाऊन द लेग. तिथे पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावरती धावली एक अवांतर. एक्स्ट्रा धाव 86. स्पीड 11 कळमनुरी वर्सेस शिवांश 11 पैठण या 2 संघादरम्यानचा सामना. प्रथमतः फलंदाजी करत धावपलकावरती 110 धावा लागल्यात. 111 धावाचा पाठलाग करतोय तो शिवांश 11 पैठणचा संघ. गती पाहू शकता, गती पाहू शकता. विकेटची अपील देखील केली जाते परंतु बॅटशी कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि आपल्या गतीने ते मात्र बीट केले गेले. मी तेच सांगत होतो की या गोलंदाजाकडे ती काबिलियत आहे, ती क्षमता आहे, परंतु अमोल साळवे आणि सूरजचा भडीमार इतर गोलंदाजावर तुटून पडतायत. धावसंख्या 86. 20 चेंडू 25 धावांची गरज आहे आता. पुन्हा एकदा गती होती परंतु स्टेप आउट झालेत आणि चेंडूला पाडून दिलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार येतोय जोशी केक शॉप षटकार. रन आहेत. 19 चेंडू 19 धावांची गरज आहे परंतु तेज तर्रार गोलंदाजाच्या समोर स्टेप आउट होऊन फटका मारणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. गती, पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू आणि षटकाची समाप्ती. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 92 धावा. 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. ओव्हर टू यू DJ. चेंडू 19 धावांची गरज आहे. शिवांश 11 पैठणचा संघ फलंदाजी मात्र सुंदर करताना आपण पाहतोय परंतु अजूनही सामना संपलेला नाही. 18 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू जमीरचा ॲज ऍक्सेप्टेड. हेलिकॉप्टर उडाले आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक कणकणीत दणदणीत.
षटकार. यावेळेस चांगला चेंडू गुड लेंथ वरती टाकला गेलाय, परंतु काय पाहतोय, इट्स अ नो बॉल कॉल. सायरन वाजले याचा अर्थ उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे अमोल साठी फ्री हिट. बघू शकता टीव्ही स्क्रीनवर कोणत्या टप्प्याचा चेंडू आणि एफर्टलेस फटका. एफर्टलेस चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत आमदार चषक षटकार. जमीर पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड, वन बॉल इन टू द पॅन, सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. तो अमोल साळवे आणि एकूण धावांची गरज आहे आता 2. 56 झालेत, माफ करा 56 झालेत, माफ करा 56 झालेत. 2 धावांची गरज असणार आहे. आलाय फटका आलाय आणि चेंडूला पाडवले बिग 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 हिट षटकार. शेख नाजिम सर यांना देखील विनंती, आपण टॉस साठी या. शेख युसुफभाई, या अगोदर जो सामना 2 संघ हरले होते त्यांच्या दरम्यान आता सामना होईल. म्हणजे देगलूर वर्सेस कळमनुरी. चला टॉस साठी या. 10 विकेटने सामना जिंकलाय. राजू अंगरवार, खालिद भाई यांना देखील विनंती आहे, आपण देखील टॉस साठी यायचे खेळपट्टीवरती. तब्बल 10 विकेटने तो सामना जिंकला गेलाय. म्हणजे निर्विवादपणे वर्चस्व गाजवलंय ते शिवांश 11 पैठण या संघाने. परंतु हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. इट्स अ डू ऑर डाय मॅच. दोन्ही संघासाठी हा सामना करो या मरोच्या स्थितीमध्ये असणार आहे. शिवांश 11 संघाच्या संघ मालकाने पारितोषिक दिलंय. दोन्ही बॅट्समॅन तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते घेण्यासाठी यायचंय. दोन्ही फलंदाज या, बोथ बॅट्समॅन. इथे टॉस केला जातोय. काय डिसिजन? विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला बोथ टीम्स बेस्ट ऑफ लक. शिवांश 11 या संघाला विनंती आहे की 2 फलंदाज देखील या मंचावरती. आणि बळी डेरे सर, तुमच्या संघाला तिथे नाश्त्याची सुविधा केली गेली आहे स्टेजच्या माझ्या उजव्या हाताला. मंचावरती यायचंय सूरज आणि अमोल साळवे. स्टेजवरती या. मी युसुफभाई यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या. बळी सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती या. दादा दंडवे, युसुफभाई आणि बळी डेरे सर यांच्याकडून त्या 2 फलंदाजासाठी ते पारितोषिक दिले जाते. मी विनंती करतो की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तिथे लवकरात लवकर. कॅमेऱ्याच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. ओ काका, ओ दादा, ओ भैया, तुम्ही तिथून उठा थोडंसं. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती अमोल साळवे आणि सूरज
एक मिनटं अमोल भैया, एक मिनटं इकडे. अमोल साळवे आपल्यासोबत जुळले गेले आहेत. अमोल साळवे जर पाहिले गेले तर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असं नाव आहे. टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव आहे. ज्या प्रकारची फलंदाजी केली गेली, परंतु अमोल साळवे मी फलंदाजीबद्दल काहीच विचारणार नाही. पाहिलं गेलं तर जी आमची स्पर्धा भोकर येथे जे आमदार चषक 2026 हे वर्षानुवर्ष चालत आलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे पाहता एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि नियोजन खूपच छान आहे. पब्लिक बी खूपच आहे. पब्लिकसाठी सांगायचं झालं तर सूरज भैया तुम्ही या. पब्लिकसाठी सांगायचं झालं अमोल भैया, हे केवळ ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे. तुम्हाला मैदानावरती जागा सुद्धा दिसणार नाही.